विमलबाई गोजेगाव आमचे गाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. बर. गोजेगावची राहणारी आम्ही. बर. मला ती त्रास होता या मानाचा. बर. म्हणून हे अर्धा आडंतात या पायाच्या गोट्यापर्यंत अर्धा आडण दुखायचा, रात्रभर झोप यायची नाही. बर. मला सतत सतत झोप नाही. मला असं आता चिंतेने खाऊन चाललं. आमच्या एक लोक वाढल्याच्या नंतर आता आम्हाला काय करावं काय नाही चाललं. आमच्या पालकाची बुद्धी चालना गेली. बर. आता कोणी मुलचा माणूस खातो म्हणून आलं तर काय बोलावं ते कळना झालंय. बर. म्हणायचं आता इथं तुमचा आशीर्वाद घेतल्यापासून आम्हाला खूप चांगलं वाटणार आहे. तेव्हापासून वारे आता करावंच असं इतकं खूप भरली मनामध्ये. बर. तर आता माझ्या 2-4 पाहुणेला आणलं मी. बर. काय दुखत होतं तुमचं? लोक होता, 3 लेकरं आहेत आमचे. दुखत काय होतं? दुखत काय होतं? दुखत काय होतं, हे शिर दुखत होतं. हे इथून आता हे सगळं असं जमिनीत घोळून डोकं टेकू देऊन मला. बर. हे शिर सगळे वाढायचे, हे शिर आखडायची, पायला आमच्या वळवणे, गुडघे दुखायचे. बर. आता सतत मी मरूला वाटायला मरावं वाटायचं? बरा वाटायचं. बर. सर्व दवाखाने करून घेतलं. ह्या पायरीला आलं तसं न तर झोप लागली, जेवण गोड चालेल. टाळ्याच्या गजरामध्ये ठाकूरचं स्वागत करूया. काकू अशिक्षित आहे, तुम्हाला त्याच्या राहणीमान कळत असेल, वय झालेलं आहे, अशिक्षित आहे, जास्त बोलता येत नाही, पण त्याचा अनुभव त्यांनी छान सांगितला. गोजेगाव तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथून आलेले. मानेच्या डोक्याच्या याच्यापासून शिर जी ठणकायची ती रात्र झोप येत नव्हती, प्रचंड वेदना होत होत्या. मग त्यासाठी दवाखाने केले का? कुठले कुठले केले? माईकवर बोला ना, माईकवर बोला. मुंबईचा दवाखाना केले, ह्याला पुण्याला ह्याला गेले, नांदेडला गेले. बरं. उदगीर, देगलूर, मुक्रांबा, हे वैद वाणी सगळे करून परत. बर. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणायचे? म्हणाले गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागते. बर. मनके सरकले, मानाची शिराची मेंदूला रक्त चढणं झालं. बर. कोणी इथं पट्टी घ्या म्हणाले, कोणी इतऱ्या पट्ट्या दिले, कोणी घुमऱ्याच्या पट्ट्या दिले. का किती खर्च केला? खर्च किती केला? खर्च बहुत झाला. तरी आता काय तरी 4 लाख रुपये गेले असते. 4 लाख गेले का? गेले असते. बर. इथं किती पैसे लागले? आता इथे रुपया लागला नाही. काकू सांगताय मला 4 लाख रुपये खर्च केला, सगळे दवाखाने केले, देगलूर, मुक्रामाबाद, नांदेड, मुंबई पर्यंत जाऊन आल्या, कुठेही त्यांना फरक पडत नव्हता. पण इथं आल्या, आशीर्वाद घेतला, कुठेही फरक पडत नाही. तेव्हा त्यांनी मलकापूरला आल्या आणि मलकापूरचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचं आता दुखायचं 100% राहिले. काकू सांगतायत की मला मरावं वाटायचं, कारण वेदना ज्यावेळी सहन होत नाही त्यावेळी माणूस मरण सुद्धा स्वीकारायला तयार होतो. तुमच्यापैकी मला सांगा, कुणाला मला वाटतं का? इथं कुणी आहे का असं की आता लगेच मला वाटतं? आहे का कोणी? बोला ना. कुणा आहे का कोणी? कुणालाच मला वाटत नाही. मावशी मला वाटतंय का? नाही मला वाटत. कसं मला वाटत? कुणालाच मला वाटत नाही. कुणालाच्या जगामध्ये मरावं असं वाटतंय का? बोला ना. तुम्हाला वाटतं का मावशी? हो. का वाटत नाही? प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन चांगलं असावं. पण हे काकू सांगतायत लगेच ह्या क्षणाला मला वाटत होतं, इतका वेदना होत होत्या, सहन होत नव्हत्या. पण इथला आशीर्वाद घेतला, आता वेदनाही थांबल्या आणि माझं 100% ओके आहे हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं.